अध्याय 21 कुब्जा महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाय। युधिष्ठिर उवाच भूयश्चेच्छाम्यहं श्रोतृं नर्मदातीर्थकीर्तनं तृप्तिं नैवाधिगच्छामि शृण्वन्नपि महामुने। राजा युधिष्ठिरने सांगितले, पुन्हा मी श्री नर्मदा तीर्थांचे कीर्तन श्रवण करण्याची इच्छा करतो। हे महामुनी, श्रवण करून सुद्धा माझी तृप्ती होत नाही। आता यावेळी मी श्री नर्मदा व कुब्जा संगमाबद्दल श्रवण करण्याची इच्छा करतो, तेव्हा श्रेष्ठ ब्राह्मण प्रसन्नतेने आख्यान करावे। कोणत्या कर्मामुळे कुब्जिका त्रैलोक्यात प्रसिद्ध झाली, हे ब्राह्मण माझ्या शंकेचे निरसन करण्यास आपणच योग्य आहात। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे राजा, सर्व पापनाशक दिव्य कथा श्रवण करा, जी श्री ब्रह्मदेवाने पार्वती देवी व स्वामी कार्तिकेयास माझ्या समक्ष शिवाय श्री ब्रह्मदेव ऋषी व श्री महादेवाच्या अनुचारी गणांच्या समक्ष सांगितली होती। नाना नक्षत्र सूर्ययोगाने जग प्रकाशित करतात। चंद्र सूर्य जवळ असल्यामुळे नक्षत्र प्रकाशित करतात। पितृदेवता व मनुष्यास संसार सागरातून तारण्यासाठी श्री नर्मदा शिवाय अन्य समर्थ नदी नाही। श्री नर्मदा जलात ज्यांनी स्नान केले ते स्वर्गात जातात, तसेच जे मरण पावतात त्यांना पुनर्जन्म मिळत नाही। 1000 चांद्रायण तसेच 10,000 ब्रह्मकूर्च तरी श्री नर्मदा जलाच्या प्राशना इतके फलदायी असतात की नाही, कोणास ठाऊक। तिलोदक दिल्याने पितरांची अक्षय तृप्ती होते। पितर, पितामह, पितामह आदी सर्व आपापसात सतत गाथा गातात। आपल्याही कुळात अतिशय धार्मिक पुत्र असावा, जो श्री नर्मदा जलाने पूजन करून तिळयुक्त खीर देऊन 1,00,000 वर्ष तृप्त केलेले आपण परमगती प्राप्त करू। पितरांची अक्षय तृप्ती करणाऱ्याने जणू महादक्षिणा देऊन सर्व यज्ञकर्मच केले। हे राजा, प्राचीन काळी स्वारोचिष मन्वंतरातील आदिकल्पाच्या सत्ययुगात श्री महादेवाने जसे कथन केले तसे मी तुम्हाला सांगितले। त्यामुळे हे कौंतेय, गंगा व सरस्वती या तीर्थक्षेत्री जाऊ नकोस। हे नृपश्रेष्ठ, जिथे श्री नर्मदा सहित कुब्जा आहे तिथे जा। काशी, प्रयाग, गंगासागर, संगम, केदार, कनखल, प्रभास, शशिभूषण, हरिश्चंद्रपूर, चांद्र, श्रीशैल, त्रिपुरांतक, माहेंद्र, मलय, गोकर्ण, महाबल, कालंजर, नीलकंठ, त्र्यंबक, धूतपाप, रुद्रकोटी, हिमस्थान, भैरव, महापथ ही व अन्य तीर्थे त्या तीर्थाच्या 1/16 सुद्धा नाही। पुराणात कथन केलेली अशीच अन्य हजारो तीर्थे आहेत। श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू, श्री महादेवाने यांचे प्रमाण सिद्धी करता सांगितले आहे। श्री नर्मदा व कुब्जा संगमात सोमवती अमावस्या प्रसिद्ध आहे। श्री नर्मदा एरंडी संगम व श्री नर्मदा चंडवेगा संगमात तीच अमावस्या प्रसिद्ध आहे। हे राजा, ज्यावेळी अमावस्येला सूर्यमंडलात चंद्र प्रवेश करतो तो दिवस व व्यतिपात संक्रांत, वैधृती, विषुव, दक्षिणायन, उत्तरायण, षडशीतिमुख योगात त्याच प्रकारचे फल असते। अमावस्येला 20 पट व व्यतिपात योगात बरोबरचे फल असते। हे राजा, संक्रांत व वैधृती योगात 50 पट फल सांगितले आहे। अमावस्या व चंद्रग्रहणात कुरुक्षेत्राच्या शतपट पुण्य श्री महादेवाने सांगितले आहे। तिथे बिल्वाम्रक नावाने सिद्धलिंग ब्रह्महत्या नाशक आहे। त्याच्या दर्शन व स्पर्शनाने मनुष्य शिवलोकात पूजित होतो। शिवाय तिथे कुब्जेश्वर लिंग आहे, जे मनुष्य पाहू शकत नाही। ते श्री नर्मदा व कुब्जिका संगमाच्या मध्यभागात आहे आणि नागकन्यांनी पूजिले जाते। स्वारोचिष मन्वंतराच्या आदिकल्पातील सत्ययुग आल्यावर कालाग्नी रुद्रासमान तसेच करोड सूर्यांचे तेज व ज्वलंत अग्नितुल्य प्रभा असलेला पाताळ संगम फाडून देवांनी आवाहन केल्यामुळे ओंकारातून एक जवभर अगदी छोटेसे कुब्जेश्वर लिंग श्री नर्मदाच्या मध्यभागातून वर आले। या चराचरात पृथ्वीवर जितकी तीर्थे आहेत ती सर्व याच्या अर्ध्या जवाइतके आहे, असे श्री शिवशंकराने सत्य सांगितले आहे। सोमवती अमावस्येला जो तिथे देहत्याग करतो तो दिव्य यानावर आरूढ होऊन स्तुती करणाऱ्या अप्सरा गणांसह
दिव्य छत्र धारण करून सर्व आभूषणांनी भूषित 30 लाख वर्ष उत्तम शिवपुरीस निवास करतो. जो तिथे देहत्याग करतो तो 10,000 वर्ष विद्याधरांच्या पुरीत जातो. इंद्रतुल्य पराक्रमी अयोध्याचे स्वामी, सर्व धर्म धारींमध्ये श्रेष्ठ चक्रवर्ती राजा रंतीदेव देवदैत्यांनी सेवित रम्य कण्वमुनींच्या आश्रमात यज्ञ करत होते. हे राजा, त्या आख्यानासहित क्रमाने तीर्थसंख्या व जो इतिहास मी जाणतो तो तुम्ही ऐका. एकदा कार्तिक महिन्यात पर्वतश्रेष्ठ कैलासावर श्री महादेवाकडे श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू व इंद्रादी देव गेले. तिथे करोडो गणांनी युक्त पार्वती देवीसह श्री महादेव आसनस्थ होते. याशिवाय नंदी, स्कंद म्हणजे स्वामी कार्तिकेय, देव दैत्यांनी सेवित महाकाळ, नद्या, समुद्र, पर्वत व करोड तीर्थे विद्यमान होती. स्वामी कार्तिकेयांनी उभे राहून विचारले, श्री शंकर, हे कोणाचे विमान आकाशात दिसत आहे, ज्याचा सुवर्ण पराकोट व फाटक आहे? त्यात नृत्यगीताच्या आवाजाने स्त्रियांची मने हरण करणारी रम्य 7 चौक असलेली घरे शोभून दिसतात. श्री महादेव बदले, हे महाभाग स्कंद, मी जसा वृत्तांत सांगतो तसा तू श्रवण कर. दानाच्या प्रभावाने ज्येष्ठ तीर्थाच्या क्रमाने जे घडते ते कथन करतो. श्री नर्मदा तटावर, अमरकंटक पर्वतावर, भृगुकच्छ पर्वत, माहेश्वरादी तीर्थांत जे मरण पावलेत त्यांचे किंवा जी लिंगरूप मूर्ती धारण करणारी तीर्थे आहेत, तसेच गंगादी नद्याही आहेत, तिथे उत्तम दान करण्याच्या प्रभावाने दान करणाऱ्यांचे उडणाऱ्या विमानात महल विद्यमान आहेत, हे मी तुला सांगितले होते. श्री मार्कंडेय बदले, महाराज, पर्वतश्रेष्ठ कैलासावर श्री ब्रह्मदेवाने यथाविधी तीर्थासंबंधी श्री शंकराला विचारले. पृथ्वीवर देवखात, तळी, समुद्र व पर्वतोत्पन्न गंगा आदी नद्या आहेत. त्यांपैकी किती उत्तम आहेत हे प्रसन्नपणे आपण सांगावे. श्री महादेव बदले, परमपवित्र पापनाशक तीर्थ मी सांगतो. तुम्ही कौतुकाने नद्यांमध्ये श्रेष्ठ नदी विचारली तेव्हा सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ श्री नर्मदा आहे. त्रैलोक्यात सुंदर अशी सर्वांची माता श्री नर्मदा नदीच आहे. श्री ब्रह्मदेवाने पुन्हा विचारले, श्री गंगाला सोडून तुम्ही श्री नर्मदेचे वर्णन का करता? हे त्रैलोक्यात व विशेषतः देवांच्या मताविरुद्ध आहे. श्री ब्रह्मदेवाचे वचन ऐकून अगस्त्य ऋषी म्हणाले, जे विचारले नाही ते संभाषणाच्या मध्ये सांगणे उचित नाही, तरी सुद्धा मी सांगतो. वेद ज्याचे मूळ आहे असे सर्व धर्म आहेत, वेद ज्याचे मूळ आहे असे सर्व धर्म आहेत व ब्राह्मण वेदाचे आश्रय आहेत. वेदांशिवाय यज्ञ, दान आदी विधिरूप कर्म सिद्ध होत नाही. भगवान श्री महादेवच श्री ब्रह्मदेव आहेत. भगवान श्री महादेवच श्री ब्रह्मदेव आहेत. भगवान श्री महादेवच श्री विष्णू आहेत. तसेच भगवान श्री महादेवच वेदही आहेत. श्री नर्मदाही भगवान श्री महादेवोत्पन्न आहे. जगकल्याणार्थ सूक्ष्म रूप श्री नर्मदा स्थूल रूपात विद्यमान झाली. ती संवार व सृष्टी रूपात प्रलय व उत्पत्ती करणारी आहे. भगीरथाच्या रथचक्राच्या धावेच्या मार्गाने आणलेली व हरिणे पृथ्वीवर उतरवलेली गंगा जन्नू मुनीने एका घुटात सेवन केली व ते ध्यानस्थ झाले. देवांचे 1000 वर्ष ती त्या मुनींच्या पोटातच स्थित होती. देवांना अतिशय आश्चर्य व कुतूहल वाटले. श्री ब्रह्मादी सर्व देव त्यांच्या आश्रमात गेले. शाप भयाने शंकित देवांनी त्या मुनींना विनवले, पापनाशक व पवित्र महानदीला आपण मुक्त करावे. जन्नू ऋषींनी तिला मुक्त केली म्हणून गंगा नदीला जान्हवी म्हणतात. श्री ब्रह्मदेव तिचे काय वर्णन केले जाते की प्राचीन काळी जन्नू ऋषी गंगा एका घुटात प्यायले होते. मी एका घुटात सप्त समुद्र प्यायलो होतो. श्री विष्णू आहेत म्हणून भगवान श्री महादेव आहेत. तसेच श्री महादेव आहेत म्हणून श्री विष्णू आहेत. श्री नर्मदाच्या प्रभावाने सप्तपर्वतांचा राजा विंध्य झाला. वृद्धी प्राप्त झालेल्या विंध्य पर्वताने देवमार्ग रोखला. यज्ञ पर्वत व पर्यंक या दोन्ही विंध्य पर्वताच्या पुत्रांची प्राचीन काळी वृद्धी होत असताना त्यांना देवमार्गाला प्रवृत्त करण्यासाठी मी बुद्धीने त्याचे निवारण केले. याप्रमाणे आपापसात संवाद साधून श्री ब्रह्मदेवाला समजावले, हे भरत वंशोत्पन्न राजा. त्यानंतर अगस्त्य ऋषी व सर्व देवता प्रसन्न झाल्यात. देवांनी नगारे वाजवले, फुलांचा वर्षाव केला.
हे राजा, हा प्राचीन इतिहास मी तुम्हाला सांगितला. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील कुब्जा महात्म्य वर्णन नावाचा 21वा अध्याय पूर्ण झाला. तर ह्या अध्यायामध्ये कसे भगवंतच ब्रह्मदेव होतात आणि सृष्टी निर्माण करतात. ब्रह्मदेवाच्या रूपातून त्यांच्या माध्यमातून सृष्टी निर्माण करतात. म्हणजेच इथे दिलेलं आहे तिन्ही देवतासुद्धा भगवंतच आहेत. तिन्ही कार्य जे 3 देवतांच्या मार्फत घडतं ते सुद्धा भगवंतच करत असतो. आणि नर्मदा नदीसुद्धा ही शिवकन्या आहे आणि सूक्ष्म रूपात असलेली ही शिवकन्या स्थूल रूपामध्ये पृथ्वीवरती अवतरित झालेली आहे. हे इथे स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यामुळे तिचं महात्म्य आहे. तसंच इथे विंध्याचल पर्वत, त्या पर्वतसुद्धा तिथून मैयाचा उगम झालेला आहे पर्यंक पर्वताच्या इथून, आणि त्यामुळे तो सर्व पर्वतांचा राजा विंध्याचल आहे असं हे तिच्या उगमामुळे. तसंच जन्नू ऋषींनी गंगा आपल्या एका घोटात कशी प्राशन केली आणि तिला आपल्या पोटात धारण केलं, त्यामुळे आणि त्यानंतर त्यांनी तिला मुक्त केलं, त्यामुळे गंगेला जान्हवी असं सुद्धा म्हटलं जातं. तर हे असे सर्व संदर्भ इथे दिलेले आहेत. ह्या संवादात इथे पार्वती देवी आणि सर्व ऋषीगण आणि देवतांना श्री शिवशंकर हा सर्व इतिहास सांगत असतानाचा हा संवाद आहे, जो श्री मार्कंडेय मुनींनी इथं सांगितलेला आहे. तर अशा पद्धतीने हे इथे, आणि इथे पुन्हा एकदा सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ नर्मदा नदीच आहे हे इथे पुन्हा एकदा सांगितलेलं आहे. तर असा हा कुब्जा महात्म्य वर्णन नावाचा अध्याय इथं पूर्ण झालेला आहे. पुढील अध्याय आहे अध्याय 22वा, बिल्वाम्रक उत्पत्ती वर्णन. बिल्वाम्रक उत्पत्ती वर्णन. ओम नमो नर्मदाय. युधिष्ठिर उवाच कथन्निवर्तितो यज्ञो रन्तिदेवस्य धीमतः कण्वाश्रमपदे रम्ये रेवाकुब्जा समागमे. राजा युधिष्ठिरने विचारले, श्री नर्मदा व कुब्जा संगमात रम्य कण्व मुनींच्या आश्रमात बुद्धिमान रंतिदेवाचा यज्ञ कसा पूर्ण झाला. श्री महादेवाने कथन केलेले सर्व मी श्रवण करू इच्छितो. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, श्री नर्मदा व कुब्जा संगमाबद्दल ऐकण्याची इच्छा असणाऱ्या सर्व मुनींनी श्रवण करावे. हा प्राचीन इतिहास पूर्णरूप सांगितला आहे. षण्डामर्क नावाचे राजर्षी श्री ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते. सूर्यासमान तेजस्वी वा सूर्य तेजामुळे प्रकाशमान, ब्रह्मिष्ठ, सत्यवादी, वेदांग पारंगत, ब्रह्मचारी, क्रोधावर मात केलेले, सर्व प्राणीमात्रांच्या हितात मग्न, प्रचंड तेजस्वी 88,000 मुनी मोक्षार्थ कंदमुळे व फलाहार करणारे, कोणी जलाहार करणारे, कोणी महिनाभर तर कोणी पक्षभर व्रत करणारे त्याच आश्रमात तप करतात. शिवाय कोणी शांतपण तर कोणी प्राजापत्य करतात, कोणी चांद्रायणात मग्न तर कोणी ब्रह्मकुर्च पान करतात. सर्व षण्डामर्कचे आश्रित होते. तेच सर्वांचे गुरु होते. वेदध्वनींनी आकाश व पृथ्वी निनादत होती. तिथे हवनाग्नी धूररहित होता. कामक्रोधरहित, जितेंद्रिय, ब्रह्मचारी, श्री ब्रह्मदेवा समान ब्राह्मणांनी युक्त षण्डामर्कचा दिव्य आश्रम होता. तो सर्व इच्छित फळांनी युक्त व वृक्षांनी अतिशोभित होता. सर्व आश्रमांचे गुरु रंतिदेव राजा होते. पर्वत, जल व वनांसहित पृथ्वीवर रंतिदेवाचे स्वतःचेच राज्य होते. त्यांच्या राज्यात शोक, मत्सर, रोग व दारिद्र्याने दुःखित मनुष्य नव्हता. सर्व प्रजा चिरायू व धनधान्याने संपन्न होती. गायीसुद्धा स्वतः इच्छित वेळी दूध देणाऱ्या होत्या. पृथ्वी सस्यशालिनी होती. सर्वांचे रेशमी निर्मळ वस्त्र होते. वेळोवेळी यथा ऋतू इच्छानुरूप पर्जन्यवृष्टी करणारे मेघ होते. सुवर्णरत्नांनी युक्त अनेक रम्य नगरे होती. चामरमाला सुवर्णरत्नांनी मडवलेल्या होत्या. सुवर्ण घंटिकांनी व्याप्त रत्नमाला जागोजागी लटकत होत्या. बुडबुड्यांच्या आकाराचे तसेच अर्धचंद्राप्रमाणे आकार असलेल्या फुलांचे पारिजातक व कदंबवृक्ष सुशोभित होते. महादिव्य गोपुर, मृदंग, नगारा, ढोल आदी वाद्यांनी निनादत होते. नृत्य गीतयुक्त महल फुलांनी सजलेले होते. सुवर्ण खजान्यांमुळे पृथ्वी सुवर्णमय झाली होती.
जणू मेरू पर्वत कैलास क्षेत्री विराजमान असल्यासारखे देवादिदेव श्री महादेवाचे रत्नजडित मंदिर होते. रत्नमालांनी विभूषित, चंद्रशाला चरोक्यांनी युक्त, महलांनी व्याप्त, चंद्राकार पताका व यज्ञांनी प्रकाशित अशी सर्व प्रकारे सुशोभित राजर्षी रंतीदेवाची शुभ अयोध्या नगरी होती. जसे देवराज इंद्र स्वर्गाचे पालन करतात, तसेच राजर्षी रंतीदेव पृथ्वीचे पालन करत होते. त्या राजाने अनेक हजार यज्ञांनी पृथ्वीतल दग्ध करणाऱ्या निज पुरोहित वशिष्ठ मुनिश्रेष्ठांना विचारले, हे महामुनी, कोणत्या तीर्थक्षेत्री निर्विघ्नपणे यज्ञसिद्धी होते? त्या राजर्षींचे वचन ऐकून श्रेष्ठ ब्रह्मज्ञ वशिष्ठ मुनींनी रंतीदेव राजास म्हटले, हे राजा, दुर्वासा, कश्यप, गर्ग, नारद, पर्वत, क्रतू, अग्नी, शौनक, बृहस्पती, अंगिरा, भृगु, वत्स्य, पुलस्य, पुलह, काश्यप, गालव, ऋष्यशृंग, विभांडक, शिवाय ब्रह्मतेजस्वी मुनी ह्या सर्वांचे व माझेही हेच मत आहे की पुराणात सांगितलेले सर्वश्रेष्ठ तीर्थ तसेच अन्य तीर्थांच्या करोडपट पुण्यफल श्री नर्मदा क्षेत्री मिळते. राजाने वशिष्ठ मुनींना श्रद्धापूर्वक सांगितले, आपण जे सांगितले ते सत्य आहे. त्यानंतर सेवक, मंत्री व पुरोहितांना राजाने आज्ञा दिली, यज्ञाचे सामान त्वरित तयार केले जावे. अनेक देशांना त्वरित दूत पाठवून दवंडी पिटवा की राजांनी यज्ञास यावे. रंतीदेवाच्या आज्ञेने निज वैभवानुसार शोभिवंत इंद्रतुल्य सर्व राजे आले. दुभती वासरासहित सुवर्ण आभूषणांनी भूषित कामधेनुतुल्य 6 लाख गायी, 1 लाख घोडे, तसेच 10,000 हत्ती, अनेक हजार उंट आणि असंख्य माणिक आदी रत्ने तिथे होती. राणी व सामग्री सहित दिव्ययानावर स्वार होऊन अनेक प्रकारच्या गीतवाद्यांनी युक्त राजा श्री नर्मदा तटावर गेले. तेथील मंडप, कुंड, यज्ञाचे खांब सुवर्णयुक्तच होते. तिथे अनेक प्रकारचे भक्ष्य व विविध प्रकारचे भोज्य तयार केले. अनेक प्रकारच्या अलंकारांनी व रत्नांनी ब्राह्मण भूषित केले. राणीसहित राजाने दीक्षा ग्रहण केली आणि त्यानंतर सुशोभित श्री नर्मदा तटावर यज्ञ प्रवृत्त झाला. तिथे धुरासहित अग्नी प्रत्यक्ष जळत होता. श्री ब्रह्मदेव व इंद्रादी देवता, लोकपाल, मरुद्गण, विश्वेदेव, साध्य, वसु, चंद्र, सूर्य, नद्या, समुद्र, पर्वत, सर्व तीर्थ, मातृगण, यज्ञ, नाग व राक्षसांसहित सिद्ध गंधर्व, पार्वती सहित श्री महादेव व देवेश श्री विष्णू या सर्वांचे यज्ञभाग राजाने वेगवेगळे दिले. राजा त्या कालावधीत वेदघोषांचा आवाज ऐकून स्मरण करण्यास भयानक क्रौंचपूरचे सर्व रहिवासी बलवान दानव विस्मित झाले. करोडो दैत्यांनी युक्त सेना व यानांसहित महाबाहू, सुबाहू आदी राक्षस श्री नर्मदा तटावर आलेत. दक्षिण दिशेचा आश्रय घेऊन यज्ञात विघ्न आणू लागले. श्री ब्रह्मदेव आदी सर्व मुनी भीतीने थरथर कापू लागले. देवतुल्य पुरोहितांना श्री ब्रह्मदेव म्हणाले, महाभयाने मंत्राधिक विधी मी विसरलो. तसेच रंतीदेव राजाला ते म्हणाले, तुम्ही यज्ञाच्या विघ्नाचे निवारण करा. तेव्हा ब्रह्मिष्ठ रंतीदेव राजा ते वचन ऐकून म्हणाले, जर माझी बुद्धी शिवभक्तीत रता आहे, हे सत्य असेल तर दुष्ट दैत्य, राक्षस व अन्य विघ्न निर्माण करणारे सूर्योदयाने जसा अंधकार नष्ट होतो तसे नाश पावत. पापरहित देवता आमचे सामर्थ्य पाहिल. राजा हे सांगून कुशाग्राने श्री नर्मदाच्या प्रवाहाला दुष्टांपासून रक्षण व्हावे यास्तव त्यांनी दक्षिण दिशेस कल्पित केले. तिथे शंख, चक्र, गदाधारी श्री विष्णूचेही रंतीदेव राजाने स्मरण केले. देवयानाच्या उत्तरेलाही प्रवाह कल्पित केला. दृढ सुव्रतधारी राजाने घोर देवमंत्राने यज्ञकुंडात बेल, आम्र व वेताचे हवन केले. तेव्हा त्या कुंडातून ज्वलंत कालाग्नी तुल्य प्रभावी लिंग वर आले. हे भरत वंशोत्पन्न राजा, त्या लिंगाचा आदी, मध्य व अंत दिसत नव्हता. त्यानंतर सर्व सुरासुर स्तोत्राचे पठन करू लागले. ओंकार रूप 14 भुवनांचे ईश आपल्याला नमस्कार असो. हे आदिदेव आपल्याला नमस्कार असो. चराचर व्यापी सृष्टी संहारक आपल्यास नमस्कार असो. शांतरूप जगतपती श्री महादेवाचे स्तोत्र ऐकून चराचराचे गुरु श्री महादेव अतिप्रसन्न झाले. बुद्धिमान रंतीदेव राजाचे हे कर्म पाहून दानवांच्या राजाने तिथे जाऊन रंतीदेव राजाचे पूजन करून म्हटले, मी काय करावे, कृपया आज्ञा द्यावी. हे भरत वंशोत्पन्न राजा, तेव्हा रंतीदेव राजा हसून म्हणाले, अतिथीच्या सत्कार समयी तुम्ही प्राप्त झाला आहात, तेव्हा
मी तुम्हाला यज्ञ भाग देतो. देव दानवांना यथायोग्य सर्व यज्ञ भाग देऊन ते अति आनंदित झाले. ते सर्व दानव स्वतःच्या यानावर आरूढ होऊन देवतांनी सेवित बिल्वाम्रक लिंग नावाच्या श्री महादेवाला नमस्कार करून रंतीदेव राजाची स्तुती करू लागले. त्यानंतर आनंदित सर्व देवांनी रंतीदेव राजाचा सत्कार केला. पार्वती देवीसहित करोडो गणांनी युक्त श्री महादेव, श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू व सर्व देवता वर येऊन स्वर्गात गेले. वर देऊन स्वर्गात गेले. त्यानंतर रंतीदेव राजा स्वनगरीत गेले. एकदा ब्रह्महत्यायुक्त इंद्राने श्री नर्मदा व कुब्जा संगमात सर्व स्नानादी कर्म केले. तत्क्षणी ते दिव्य देहाचे झाले व सूर्यासमान तेजस्वी झाले. त्यांच्या शरीरातून निघून ब्रह्महत्या इंद्रदेवास म्हणाली, त्या तीर्थाच्या महात्म्याने तुमची एक ब्रह्महत्या काय, पण येथे 14 योजनाच्या अंतर्गत हजारो ब्रह्महत्यांचा नाश होतो. जसे सूर्योदय झाल्यावर अंधकार नष्ट होतो, तेव्हा श्री नर्मदा प्रत्यक्ष इंद्रदेवाला म्हणाली, हे महाभाग, तुम्ही यावेळी शांतपणे इच्छित स्वस्थानी जावे. श्री नर्मदाचे ते वचन ऐकून इंद्रदेवाने श्री नर्मदाला नमस्कार करून आनंदाने अप्सरा गणांनी युक्त दिव्य गंधर्वाच्या नादाने भारलेल्या दिव्ययानावर पूर्वीप्रमाणे आरूढ दिव्य छत्र लावलेले अप्सरागण चामर ढाळत असताना व देवगण स्तुती करत असताना अमरावती पुरीत प्रवेश केला. प्राचीन काळी हा इतिहास श्री महादेवाने पार्वती देवी व स्वामी कार्तिकेयास सांगितला. हे राजा, तोच वृत्तांत ब्रह्मर्षी समक्ष मी तुम्हाला सांगितला. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील बिल्वाम्रक उत्पत्ती वर्णन नावाचा 22वा अध्याय पूर्ण झाला. तर आता इथं रंतीदेव राजा ह्यांनी सुद्धा नर्मदा तटी यज्ञ केला आणि तेव्हा दानव त्रास देऊ लागले. परंतु रंतीदेव इतके आपल्या निर्णयाला आणि निष्ठेला पक्के होते की ते संतुलित राहिले आणि त्यांनी श्रद्धा ढळू दिली नाही. आणि हे पाहून दानवसुद्धा शांत झाले आणि त्यांना शरण गेले. आता ह्या अध्यायाच्या शेवटी इंद्रासच्या संदर्भातला काही वाक्य आलीत. बहुतेक चुकून इथे प्रिंटिंग मिस्टेकमध्ये आधीच्याच अध्यायातली 4-5 वाक्य इथे शेवटी आलेली आहेत. साहजिक आहे, एवढा मोठा ग्रंथ लिहायचा, त्याचं मराठीत भाषांतर करायचं, तर ही 4-5 वाक्य आधीच्याच अध्यायातली इथे शेवटी आलेली आहेत चुकून. परंतु हा अध्याय दोन्हीही कुब्जा संगमाशी त्याच एकाच तीर्थाशी संबंधित आहेत, त्यामुळे काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने आजचं वाचन पूर्ण. इथे आपण थांबूयात. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.